नमस्कार. आज आपण निर्यात-आयात व्यवसायांबद्दल बोलणार आहोत आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे डिजिटल जगात त्यांची ओळख कशी असावी. आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचायला, व्यवसाय वाढवायला ऑनलाईन असणं किती महत्त्वाचं आहे, यावर आपण आज जरा सविस्तर चर्चा करूया. आपल्याकडे काही माहिती आहे, जसं की निर्यातदारांसाठी डिजिटल मार्केटिंग कसं करावं, वेगवेगळ्या भाषांमध्ये वेबसाईट्स का असाव्या, लिंक्डइन सारखी साधनं कशी वापरावीत. तर मग या सगळ्यातनं निर्यात-आयात व्यवसायांनी नक्की काय करायला हवं हे समजून घेऊया. सुरुवात करूया. मला वाटतं सगळ्यात आधी वेबसाईटबद्दल बोलूया. कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी चांगली वेबसाईट म्हणजे पायाच असतो नाही का? जगभरातले ग्राहक तुमच्यापर्यंत पोहोचतात ते वेबसाईटमुळेच. अगदी बरोबर. पण फक्त वेबसाईट असून चालणार नाही हो. ती आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी सोयीची म्हणजे ऑप्टिमाइज केलेली असायला हवी. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मार्केटनुसार थोडी वेगळी कस्टमाइज करता यायला हवी. कस्टमाइज म्हणजे उदाहरणार्थ स्थानिक भाषेत माहिती देणं वगैरे. हो, आणि तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. एका सर्वेक्षणानुसार 76% ग्राहक म्हणतात की त्यांना त्यांच्या भाषेत माहिती मिळाली तरच ते उत्पादन घेतात. 76%? हो, आणि 40% ग्राहक तर म्हणतात की जर त्यांच्या भाषेत वेबसाईट नसेल तर ते तिथून काही खरेदीच करणार नाहीत. अरे बापरे. म्हणजे भाषांतर हे केवळ चांगलं नाही तर एकदम गरजेचं आहे. नक्की. वेबसाईटबद्दल अजून काय सांगाल, भाषा सोडल्यास? आकर्षक दिसणं महत्त्वाचं आहेच. चांगली उत्पादनं असतील तर चांगली छायाचित्र हवीत, कमी पण प्रभावी मजकूर, आणि एक आधुनिक गोष्ट म्हणजे डायनॅमिक कंटेंट. म्हणजे वेबसाईट ग्राहकाच्या जागेनुसार आपोआप बदलते. अच्छा, म्हणजे कसं? समजा कुणी युरोपमधून बघत असेल तर किंमत युरोमध्ये दिसेल, अमेरिकेतून बघत असेल तर डॉलरमध्ये. स्थानिक चलन, स्थानिक संदर्भ वापरले की ग्राहकांना जास्त विश्वास वाटतो, आपलेपणा वाटतो. ओके, म्हणजे चांगली, ग्राहकानुसार बदलणारी आणि योग्य भाषांतर असलेली वेबसाईट हवी. ठीक आहे. आता वेबसाईट झाली, पण आजकाल म्हणतात की सोशल मीडियाशिवाय पान हलत नाही. तर मग या निर्यात व्यवसायात सोशल मीडियाचं काय काम? फक्त एक फेसबुक पेज बनवून ठेवणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. फक्त खातं उघडून काहीच होणार नाही. तिथे सक्रिय राहावं लागतं, ग्राहकांशी थेट बोलावं लागतं, म्हणजे रिअल टाईम एंगेजमेंट. रिअल टाईम एंगेजमेंट. हां. त्यांचे प्रश्न आले की लगेच उत्तरं द्यावी लागतात. यातून काय होतं की तुमचा ब्रँड जास्त विश्वासार्ह वाटतो. तुम्ही तुमच्या क्षेत्रातले अपडेट शेअर केले की तुमची ओळख एक तज्ज्ञ म्हणूनही होते. हां. हे झालं ब्रँड तयार करण्याबद्दल. पण नवीन ग्राहक म्हणजे आयातदार शोधायचे असतील तर त्यासाठी सोशल मीडिया किंवा दुसरी साधनं कशी उपयोगी पडतात? त्यासाठी लिंक्डइन खूपच प्रभावी आहे. विशेषतः त्याचं सेल्स नॅव्हिगेटर नावाचं व्हर्जन. ते पेड आहे, पण त्यात तुम्हाला खूप चांगले फिल्टर्स मिळतात. म्हणजे कंपनीचा आकार, उद्योग, व्यक्तीचं पद यानुसार तुम्ही संभाव्य आयातदार शोधू शकता. अच्छा. तुमचं प्रोफाईल पण चांगलं बनवलेलं हवं आणि संभाव्य ग्राहकांना विचार करून मेसेज पाठवावा लागतो. उगा स्पॅम नाही करायचं. तसंच फेसबुकवर एक लुकलाईक ऑडियन्स म्हणून प्रकार आहे. लुकलाईक ऑडियन्स ते काय असतं? म्हणजे तुमच्या सध्याच्या चांगल्या ग्राहकांसारखेच दुसरे लोक फेसबुकवर शोधायला ते मदत करतं. तुमच्या चांगल्या ग्राहकांचा डेटा वापरून फेसबुक त्यांच्यासारखेच नवीन संभाव्य ग्राहक शोधून काढतं. इंटरेस्टिंग. हे सगळं छान आहे, पण डिजिटल जगात विश्वास कसा निर्माण करायचा? आपण ग्राहकांना भेटत नाही, बोलत नाही प्रत्यक्ष. अगदी कळीचा मुद्दा. विश्वासार्हता, ट्रस्ट खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी काही सोप्या गोष्टी करता येतात. तुमच्या व्यवसायाला काही प्रमाणपत्र मिळाली असतील, पुरस्कार मिळाले असतील, ते वेबसाईटवर ठळकपणे दाखवा. विशेषतः वेबसाईटच्या खाली फुटरमध्ये. लोक तिथे बघतात बऱ्याचदा. हो, बरोबर. आणि समाधानी ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया म्हणजे टेस्टिमोनियल्स किंवा रिव्ह्यूज मिळवा. त्या वेबसाईटवर टाका. किंवा ट्रस्टपायलटसारख्या बाहेरच्या साईट्सवर पण लोकांना रिव्ह्यू लिहायला सांगा. आणि अर्थातच चांगली दिसणारी, व्यावसायिक भाषांतर असलेली वेबसाईट स्वतःच विश्वास वाढवते. पण हे सगळं करायला म्हणजे वेबसाईट बनवणं, भाषांतर, सोशल मीडिया सांभाळणं, ग्राहक शोधणं, वेळ आणि कौशल्य दोन्ही लागतं. लहान व्यवसायांना हे सगळं कसं जमेल? खूप जास्त वाटू शकतं हे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. हे काम खरंच वेळखाऊ आहे आणि त्यासाठी कौशल्यही लागतं. म्हणूनच अनेक व्यवसाय काय करतात, एकतर या कामासाठी वेगळा माणूस नेमतात किंवा मग सरळ एखाद्या डिजिटल मार्केटिंग एजन्सीची मदत घेतात. एजन्सीची मदत घेणं हा एक पर्याय आहे. हो, त्यांच्याकडे तज्ज्ञ लोक असतात जे हे सगळं व्यवस्थित सांभाळू शकतात.
शिवाय काही विशिष्ट कामांसाठी खास साधनं पण आहेत, जसं भाषांतरासाठी लोकलायझीसारखे प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा ग्राहक शोधासाठी लिंक्डइन सेल्स नॅव्हिगेटर आहेच. त्यामुळे काम थोडं सोपं होतं. तर आजच्या चर्चेतून आपण हे नक्कीच म्हणू शकतो की निर्यात-आयात व्यवसायाला डिजिटल जगात टिकायचं आणि वाढायचं असेल तर एक चांगली, ग्राहकांनुसार बदलणारी आणि व्यावसायिक भाषांतर असलेली वेबसाईट हवीच. अगदी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा वापर फक्त आपण आहोत हे दाखवण्यासाठी नाही, तर सक्रियपणे ग्राहक मिळवण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडले जाण्यासाठी करायला हवा. लिंक्डइन सारखी साधना त्यासाठी खूप मदत करतात. एक मदत घेणं किंवा योग्य साधनं वापरणं हा एक चांगला मार्ग आहे. नक्कीच. आजच्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. या सगळ्या डिजिटल गोष्टी एकदम सुरू करण्याऐवजी एखाद्या निर्यात-आयात व्यवसायानं सुरुवातीला कोणती एक किंवा दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी निवडून त्यावर लक्ष केंद्रित करावं, जेणेकरून त्यांना सुरुवात करणं सोपं जाईल आणि काहीतरी ठोस परिणाम दिसेल. काय वाटतं?